Hey!
जलमाये ऊनिया देखा
जलमायुनिया देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होईल देहाचे ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिती झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होईल देहाचे नाम तारक त्रिभुवने मने नामयाची जणी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक होईल देहाचे विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं करो मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग
विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवास मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव व्यासु बटा हे दुःख भंजन कीर्तनची सेवेला सुरुवात करण्या अगोदर या महाराष्ट्रातील असणारी सर्व संत मंडळी त्याचबरोबर ज्या माता पित्यांनी जन्म दिलाय त्यांनी इथपर्यंत मार्ग दाखवलाय त्या माता पित्यांच्या चरणी नतमस्तक आदरणीय असणारे गुरुस्थान असणारे अनाथांचे नाथ परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु म्हणूनगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक
आणि सर्वच तुम्हा माय बापांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करूया. मस्तक हे पाया जन्मा येऊन देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे सार्थक होईल देहाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताचे लढीवाळा असणारे लाडके भक्त नामदेव महाराज आणि याच नामदेव महाराजांच्या घरी दास्यवत करणारे संत जनाबाई. या संत जनाबाईंचा अवघ्या 4 चरणांचा अभंग आज देहाचं महत्व सांगणारा अभंग आज आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. प्रथमतः सेवा करत असताना आज या ठिकाणी या शिरसगाव लोक येथे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे. यथाशक्तीने यथा भक्तीने ही सेवा पार करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. तद्वत या सेवेसाठी उपस्थित असणारे समस्त ग्रामस्थ वर्ग, त्याचबरोबर आज आमच्या ज्यांचं आपण कीर्तन ऐकलंय, कालच कीर्तन झालं ना, असे असणारे गायनाचार्य कीर्तनकार असणारे संदीप महाराज वागचोरे ते देखील कीर्तनासाठी आहे. त्याचबरोबर अखंड आमच्या सेवेसाठी तत्पर असतात, आमच्या बरोबर असतात आमचे माऊली महाराज. त्याचबरोबर दिलीप महाराज सुद्धा तेही उत्तम प्रकारे गायन म्हटल्यावर विशेष नाही, तिथे गायन म्हणजे त्याला एवढा संघर्ष करावा लागतो तेव्हा कुठेतरी कंठातून स्वर बाहेर यायला सुरुवात होतात. आणि खरं तर या गायकांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि आज या ठिकाणी दुसरा मृदुंगाचार्य आमचा स्वप्नील महाराज देखील इथे उपस्थित आहे. आणि इकडं सगळेच टाळकरी वर्ग आणि आपल्या आश्रमातल्या असणाऱ्या कन्या, त्याचबरोबर विनेकरी ताई. पखवतवाले दादांचं नाव काय? ओमकार महाराज रसाळ. उत्तम प्रकारे पखवाद वादक त्यांचं आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. आणि साऊंड सिस्टीम वाले काही कुठले लांबचे नाही, आपले जवळचे आहे. आणि आमचा जसं जनार्दन बाबांनी काम करावं, त्यांनी म्हणावं, जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा. आणि अशा जनार्दन बाबांचं नाव असणारा आमचा जना, तोही उत्तम प्रकारे साऊंड सिस्टीम इथे आल्या आल्या बघितलं, म्हटलं आज जना आहे म्हटलं काही टेन्शन. आणि खर तर सगळेच कीर्तनासाठी एकत्र येऊन आपण साथ संगत करून उत्तम अशी कीर्तन रूपी सेवा पार पडूया. आणि आपल्या कीर्तनाचा एक नेम आहे बरं का, बसल्या बसल्या डुकल्या, बसल्या बसल्या डुकल्या घ्यायच्या, बसल्या बसल्या आपण बसलेला आहोत ना, तर ज्याच्यासाठी या देहाचं सार्थक आपल्याला करायचं
करायचंय तर हाताने टाळी वाजवायची ना मुखाने नाम गायचं आहे विठ्ठल विठ्ठल जन्म येऊन देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे सार्थक होईल देहाचे संत जनाबाईंचा अभंग आहे. खर तर अभंग बरेच जण तुकोबरायांचा नामदेव महाराजांचा निवडतात शक्यतो, पण सप्ताहामध्ये जवळजवळ सगळ्या संतांचं चरित्राचं वर्णन झालं पाहिजे आणि म्हणून आजचा अभंग मी खर तर संत जनाबाईंचा निवडलेला आहे. संत जनाबाई कोण होत्या? ज्या संत जनाबाई छोट्याशा वयामध्ये गंगाखेड या गावावरून दिंडी चाललेली होती. वयवर्ष अगदी छोटस आहे, 500 वर्षाचं वयोगट आहे आणि याच वयोगटामध्ये गंगाखेड नावामधून एक दिंडी चाललेली आहे आणि या दिंडीमध्ये भजन चालू होतं. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम स्वर मात्र जनाबाईंच्या कानावरती पडले. जनाबाई धावतच आपल्या वडिलांकडे आल्या बरोबर म्हटलं, बाबा दिंडी कुठे चाललीये? चिमुरडी असणारी जनाबाई, त्या जनाबाईने विचारलं, बाबा यालाच दिंडी म्हणतात का? आणि ही दिंडी चालली कुठे? त्यावेळेस बाबांनी म्हणावं, ही दिंडी चाललीये पंढरपूरला. तुम्ही पण बोलायचे बर का, नुसतं माझं टकामका तोंड नाही न्यायचं. काय म्हटले? दिंडी चालली पंढरपूरला, दिंडी चालली आहे आणि ही दिंडी. मग बाबा तिथे पंढरपूरला काय आहे? तिथे देव आहे. कोणता देव आहे? सगळे संत मंडळी पंढरपूरला चालली आहे, आपणही जाऊ ना बाबा. त्याच जीवाच्या जीव लगा त्या पंढरपूरच्या असणाऱ्या भगवंत पांडुरंग परमात्म्याला आपणही बघू ना बाबा. आपण नाही जाऊ शकत का दिंडीत? बाबा म्हणाले, जाऊ शकतो ना, जाऊ शकतो. मग चला ना बाबा, आपणही जाऊया दिंडीत. जना, अगं तू लहान आहेस, कशी दिंडीत जाणार? तुला चालता येईल का? बाबा तुम्हाला कडे घ्या सुद्धा म्हणणार नाही, तुमच्या बरोबर मी बरोबर चालेल दिंडीत. त्यावेळेस बाबा म्हणाले, चल मग दिंडीत. या दिंडीत दर मजल करत करत पंढरपूर मध्ये दिंडी जाऊन पोहोचलेली आहे. पंढरपुरामध्ये दिंडी पोहोचली आहे. चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे आणि स्नान करून भगवंताच्या दर्शनाला ज्यावेळेस या जनाबाई गेलेल्या आहे आणि ज्यावेळेस भगवंताला बघितले
बाबा हाच का होतो भगवंत? तुम्ही तर म्हटलं होता खूप सुंदर आहे तो भगवंत. कसा आहे भगवंत? राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. तो असणारा भगवंत कसा आहे? सुंदर आहे. सुंदर असणारा भगवंत बघितल्यानंतर या जनाबाईने आपलं देह वाहन हरपून गेलेलं आहे. इतकं देह वाहन हरपून गेलेलं आहे का सदैव त्या विठ्ठल नामामध्ये दंग झालेला. बाबांनी म्हणावं, जनाबाई दर्शन घेतलं, चला आता कुठे? मंदिराच्या बाहेरचं. खरं तर आपण मंदिरात गेलो काय करतो? बाबा आपण दिंड्यांनी जाताना कुणी जात असेल, दिंड्यांनी गेले ते दिवसभर चालता चालता आणि तिथे जाऊन पोहोचल्यानंतर मंदिरात गेले की त्या मंदिरात गेल्यानंतर भगवंताला बघायचं असतं. बरोबर आहे? कारण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्यांनी सुख घ्यायचं आहे त्या भगवंताला बघण्याचं. पण आपण काय करतो? चालतो चालतो तिथे गेलो, दिवसभर बारीत उभं राहतो. बारीत उभं राहिल्यानंतर तिथे समोर जातो, भगवंता पुढे काय करतो? डोळे आणि डोळे उघडायची वेळ कुठे झाली की त्या पोलिसांनी बाहेर ढकलायचं. पाहिलं का देवाला? पाहता का बाहेर देवाला? गेलेच नाही. तसं जनाबाईने त्या भगवंताला बघावं, देह वाहन हरपून जावं. वडिलांनी म्हणावं बाहेर चला आता मंदिराच्या. त्या जनाबाई एक दिवस, 2 दिवस, एकादश गेली, द्वादश गेली. चल जना घरी जायचंय आता. आपल्यासारखे एकादशीच्या दिवशी घरी निघते. बरोबर आहे की नाही? महिनाभर चालता, महिनाभर चालता आणि एकादशी दिवशी. पण जनाबाईने द्वादश सोडलेली आहे आणि बाबा म्हणाले आता जना घरी चल, घरी जायचं आहे. जनाबाई म्हणाले बाबा मला घरी यायचं नाही. बाबांना वाटलं आज कंटाळी नाहीये, उद्या कंटाळा, मग उद्या जाऊ. परत 2 दिवस गेले. 2 दिवसाने म्हणाले जना घरी चल, जायचं घरी. जना म्हणाली मला यायचं नाही. ते वडील काळजी करणारे होते. अरे एवढ्याशा लेकराला पुढे पंढरपूर मध्ये सोडायचं आहे, एवढ्याशा लेकराला पंढरपूर मध्ये सोडून जायचं कसं काय? जाऊ शकत नाही. वडील असतात ती लेकराची काळजी करतात. उभे राहा ना माऊली. विठ्ठल विठ्ठल आज येथे कीर्तनासाठी वेळात वेळ काढून आश्रमाचे सचिव गुंजार सर देखील येथे उपस्थित आहे, जे सदैव आमच्या मागे पाठिंबा म्हणून उभे असतात. आणि खर तर आज श्याम बाबा सुद्धा, आमचे सुदामगिरी बाबा सुद्धा काशीवरून इथपर्यंत आले. म्हणजे आम्ही आलो तेव्हा ते नव्हते आलेले घरी, नंतर आले असतील पण प्रवास करून आले तरी इथपर्यंत आले. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. आणि मगाशी एक नाव घ्यायचं राहून गेलं, ते माझ्या मनात अजून आहे. आमचे जगदीश दादा लोणारे यांनी सुद्धा ही कीर्तन रूपी माझ्याकडे सेवा दिली. त्यांची मनापासून खरं तर धन्यवाद करून सेवेला सुरुवात करूया. विठ्ठल आमचे बाबा देखील उपस्थित झाले, त्यांचे स्वागत आहे. बघा बाबा म्हणत होते जना घरी चल, जना म्हणाले मला यायचं नाही. तो बाप असतो, लेकीचा विचार करतो, लेकीला असं वाऱ्यावरती कसं काय सोडायचं, कुठे सोडायचं. अरे एवढासा लेकरू आहे माझं लेकरू. कारण बापाचा लेकीवरती खूप जीव असतो. बरं त्या लेकीला असं तो वाऱ्यावर कधीच सोडत नाही, कधीच नाही. मग आता काय करायचं? लेक तर घरी यायला तयार नाही, मग काय करायचं? त्यावेळेस हा बाबा विचार करला आज नाही उद्या जाईल. असे करता कसता 5-6 दिवस तिथेच लोटले, पण जना यायला तयार नाही. पण जनाचा हात कोणातरी चांगल्या भक्कम माणसाच्या हातात द्यायला हवा. तो
तो कोणाच्या हातात द्यायचा? ज्यावेळेस नामदेव महाराज तिथे मंदिरात आले ना, त्या मंदिरात आलेल्या नामदेव महाराजांची भक्ती, नामचिंतन जेव्हा बघितलं तेव्हा यांच्या हातात हात द्यायला हरकत नाही. जनाबाईंचा हात नामदेव महाराजांच्या हातात दिला, माझ्या जनेचा सांभाळ करा, आणि बाबा मात्र निघून गेले. आणि जनाबाई नामदेव महाराजांबरोबर नामदेव महाराजांच्या घरी गेल्या. बघा, ज्याच्या दर्शनासाठी तिथे थांबलेल्या होत्या, कुठे कुठे पंढरपुरामध्ये थांबलेल्या होत्या. भगवंताच्या दर्शनासाठी तिथे थांबलेल्या होत्या. भगवंताची भक्ती करेल, नामचिंतन करेल, अखंड देवाची सेवा मी करेल, याचसाठी मला पंढरपुरामध्ये राहायचं आहे, हा विचार केलेल्या जनाबाई देवा नामदेव महाराजांच्या घरी गेल्या. नामदेव महाराजांच्या घरी गेल्यानंतर 14 माणसांचं कुटुंब, 14 माणसांचं कुटुंब काम करायची वेळ आली जनाबाईंना. गोनाई माताने म्हणावं, जना दर्शनाला निघाली, जना कुठे चालली? जना अगं जना दळण करायचंय. जनाबाईने यावं, दळण दळायला बसा. थोडा वेळ झाला, आता दळण झालेलं, आता निघा. जना कुठे चालली? आता स्वयंपाक करायचा आहे. आपल्या घरी 14 माणसं आहे, जना स्वयंपाक करायचा आहे. त्यावेळेस परत जणांनी स्वयंपाक झाला, निघावं. अगं जना कुठे चालली? गौऱ्या थापायचंय. कुठे चालली? ज्याच्या दर्शनासाठी तिथे थांबलेली होती त्याचं दर्शनच दुर्लभ झालं. त्याचं दर्शनच दुर्लभ झालं. पण दुर्लभ झालेलं दर्शन ज्यावेळेस जना आता जाईल मग जाईल करता करता रात्र व्हायची. रात्र होऊन रात्री 12ला जना झोपायची, सकाळी 3-3:30ला जना उठायची. ती जना मंदिरात कधी जाईल? मंदिरात जाण्यासाठी जनाबाईंना वेळच भेटायचा नाही. अरे ज्याच्या दर्शनासाठी मी इथे थांबले, पंढरपुरामध्ये थांबले, बाबा मला सोडून गेले, पण मला जाता आलं नाही आणि दर्शन सुद्धा दुर्लभ झालं. पण त्या जनाबाईंना काय करावं? अखंड भक्ती नामचिंतन विठ्ठलाचे करावं. दळण दळायला बसली की जनाबाईंना ओव्या गाव्यात. काय ओव्या गाव्यात? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुक रे रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुक रे रे बाळ विठ्ठला, तू ये 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 रे बाळ विठ्ठला. जनाबाईनं ओव्या गायला सुरुवात केली. कोणाच्या? विठ्ठलाच्या ओव्या गायला सुरुवात केली. त्या भगवंताला सुद्धा यावा लागलं. त्या भगवंताला सुद्धा यावा लागलं. जनाबाई दळण करायला घेतल्या, साळी निवडायला घेतल्या जनाबाईंनी, तर भगवंत सुद्धा त्या साळी जनाबाई निवडायच्या, भगवंत उखळ जाळून घ्यायची. जनाबाई गौऱ्या थापाय चालल्या तर भगवंत स्वतः गौऱ्या थापायला तिथे असायचे. म्हणून तर जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. अखंड नामचिंतन होतं म्हणून विठ्ठल विठ्ठल त्या गौऱ्या सुद्धा बोलायच्या. अरे सगळ्यात भांडकुदळ बाई म्हणजे कोण होतं संतांमध्ये? भांडकुदळ बाई म्हटलं का जनाबाईंचं नाव येतं. पण त्या भांडत होत्या कशासाठी? देवाबरोबर भांडत होत्या ना. आपल्याकडे भांडणं फेमस असतात ते म्हणजे सासू सुनेची. कोणाचे? बोलत नाही इथे, ऐका येत नाही? येत ना? मग बोलत चाल. सासू सुनेचे भांडणं काय असतात? फेमस असतात. परंतु ऐका सासांनो, भांडायचं बंद करा. का माहिती का? आपल्याला आपली सून किती चांगली असली काही असली तर आपण काय करतो? सून एकदा घरी असली की सुनाचं कुटाळा कधी करायचं नाही. शेजारीन बाई आली तर तिला सुनाविषयी काही सांगायचं नाहीतर आपण शेजारच्या आली माझी सून अशी, माझी सून तशी, माझी सून तिला वाटत फुसफुस काय झालं नेमकी, मग ती पण सुरू करते. पण
सांगणं एकच आहे, प्रत्येक सासूने आपल्या सुनेला लेकीप्रमाणे समजा आणि लेकीनं सुद्धा आपल्या सासूला आईप्रमाणे समजा. भांडणं कमी करा, कारण दोघींच्या भांडणामध्ये तिसऱ्याच नुकसान होतं. कोणाचं? त्या बाईच्या लेकाचं आणि हिच्या नवऱ्याचं. नुकसान कोणाचं? मधल्याचं होतं. या मात्र भांडून मोकळ्या होत्या, पण मधी भरीत कोणाचं होतं? माणसाचं होतं. म्हणून भांडणं दर्शक कमी करा. विठ्ठल जनाबाईंनी भगवंताचं चिंतन करावं आणि त्या भगवंताच्या चिंतनामध्ये एवढ्या व्यस्त व्हावं, इतके व्यस्त व्हावं, साक्षात भगवंताला जनाबाईच्या घरी यावं लागत होतं. कारण एवढं आता जनाबाईचं वर्णनच एवढं मोठं आपण पूर्ण करू शकत नाही. तर आपलं कीर्तन त्याच्यातच होऊन जाईल जनाबाईच्या वर्णनाकडे. परंतु आपल्याला जनाबाईंच्या अभंगाकडे यायचंय. अभंगाकडे आपल्याला यायचं आहे. कारण बघा, जनाबाई आपल्याला या देहाचं महत्व सांगताय. देहाचं महत्व बघा. हा देह असा आहे, देह असा आहे, दुर्लभ मनुष्य देह, देह नाम शन भंगुरा तत्रपी दुर्लभो मैने वैकुंठ प्रिय दर्शनम. हा देह कसा भेटलाय? दुर्लभ भेटलाय आपल्याला. कसा? दुर्लभ मनुष्य देह आपल्याला भेटलाय. या देहासाठी आपल्याला कित्येक योनी आपल्याला फिरून यावं लागतं, तेव्हा कुठे हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. कारण कोट्या कोटी योनी फिरून यावं लागतं, तेव्हा हा मानव देह आपल्याला प्राप्त होतो. मग प्राप्त झालेला मानव देह बघा, या मानव देहाची इच्छा आपणच करतोय असं नाही, संतांनी सुद्धा या मानव देहाची इच्छा केली. त्याचबरोबर संतांबरोबर स्वर्गातल्या देवांनी सुद्धा या मानव देहाची इच्छा स्वर्गीची आम्हा इच्छिताची देवा मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. कारण स्वर्गातले देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात की मृत्यू लोकामध्ये आमचा जन्म झाला पाहिजे. कारण स्वर्गामध्ये मुक्त होण्याची साधनं नाही, मृत्यू लोकामध्ये मुक्त होण्याची साधनं आहे. कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कारण नारायण नामाने मुक्त होण्याचं साधन म्हणजे कुठे बघतो बाबा? मृत्यू लोकामध्ये आहे. आणि ते मृत्यू लोकामध्येच ते साधन आपल्याला करता येतं. कारण हा देह आपल्याला प्राप्त झालाय, तर देह आपल्या कित्येक योनी फिरून आल्यानंतर हा देह प्राप्त झालाय. म्हणून या देहाची किंमत सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं. या देहाचं सार्थक करणं सुद्धा आपल्याला खूप गरजेचं असतं. खरं तर आपल्याला अगोदर देहच कळला नाही, त्याचं सार्थक कुठं करणार आपण? बरोबर आहे. देह सोपा आहे का? समजा बाय चान्स या देहाचा एखादा पार्ट निकामी झाला, जोपर्यंत आहे त्या देहाचा सगळे अवयव व्यवस्थित आहे, तोपर्यंत त्या देहाची किंमत मात्र आपल्याला कळत नाही. दिसाय थोडं कमी लागलं, त्याला चष्मा आपल्याला काय करावा लागतो? बनवून घ्यावा लागतो, विकत घ्यावा लागतो. त्याच्यासाठी डॉक्टरांकडे आपल्याला तपासणी करावं लागते, खूप खर्च येतो. किंवा डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं. कधी कधी एखाद्याचा डोळा निकामीच झाला तर किती बघा त्या देहाचं मत. थोडा इमॅजिन करा की आपल्याला थोडासा एखादा पार्ट निकामी झालाय तर काय होतं?
आपल्याला या देहाचं महत्वच कळलं नाही, कारण हा देह अनमोल आहे. अनमोल असणारा देह आपल्याला प्राप्त झालाय. कारण एका सुवासितकाराने म्हटलंय, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, राम नाम तू ले रे, जीवन तेरा तार ले, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल आहे, त्या देहाची किंमत आपल्याला कळत नाही. बघा, एक राजा होता. राजा शिकारीसाठी जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर त्याने त्याची शिकार शोधलेली आहे. त्या शिकारीवरती त्याने नेम धरलेला आहे, आणि नेम मात्र धरलेला आहे, बाण लावलेला आहे, नेम धरलेला आहे. काही क्षणात तो बाणाने त्याची शिकार छेदणार आहे. पण तेवढ्यात एक मनुष्य येतो आणि त्या मनुष्याने राजाला ढकलून दिले. ढकलून दिलेला राजाला राग आला. मला ढकलून दिलं. कोणाला? सामान्य माणसाला ढकललंय का? राजाला ढकलले. राजाला ढकलले. राजाला ढकलल्याबरोबर राजाला राग आला. राग आलेल्या राजाने त्या मनुष्याकडे रागाने बघितला आणि ओरडलं. तेवढ्यात एक तिथे सैनिक आला. राजे साहेब चिडू नका, थांबा, चिडू नका. का चिडू नका? तर तुम्ही शिकार छेदत होता, वरती तुम्ही शिकार करणार होता, परंतु तुमच्या पायाजवळ एक काळा सर्प बसलेला होता आणि तो तुमच्या पायाला दंश करणारा होता. तेवढ्यात तो दंशाने तुम्ही मरण पावला असता. त्या माणसाने तुम्हाला काय केलं?